नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संवादाची भूमिका घेतलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. दुसरीकडे अजित पवार आणि छत्रपती शाहू यांची भेट झाली. त्या निमित्ताने सुरू असलेल्या चर्चेत आत्ताचं वळण अत्यंत महत्त्वाचं आहे. आरक्षणाच्या बाबतीत जे व्हायचं ते होईल. आत्ता राज्य सरकारला जे जे देणं शक्य आहे ते कधी मिळणार? आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत विकासजी लवांडे आहेत, समरजीतजी घाडगे आहेत, गुरुबाळजी माळी आहेत, नरेशजी देसाई आहेत, दिलीपजी पाटील आहेत आणि आबासाहेब पाटील आहेत. विकास लवांडेजी, आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे. इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांनी राज्य सरकार आरक्षणाच्या व्यतिरिक्त समाजाच्या हितासाठी काय तात्काळ करू शकतं त्याची यादी वाचून दाखवली. हे कधी मिळणार आहे हा प्रश्नही आजच्या भेटीगाठींच्या नंतरच जन्माला आलेला आहे. मुळामध्ये गेले वर्षभर आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रश्नांचा सामना करतोय. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली या महाराष्ट्रामध्ये. सुरुवातीला ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं गेलं, परत तो जी आर रद्द करावा लागला आणि आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर पुन्हा राज्य सरकारला आता ईडब्ल्यूएस आरक्षण तोपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून निर्णय घ्यावा लागला. आता आबासाहेब पाटील म्हणतात की आम्हाला ते नकोय. एकट्या आबासाहेब पाटलांनी सांगून उपयोग नाहीये. मराठा समाजाचे जवळपास 30-35 मराठा संघटना आहेत. वेगवेगळे नेते वेगवेगळ्या तोंडाने बोलत असतात. तर त्याचा ज्यांना फायदा घ्यायचा असेल, ज्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असेल, त्यांना तुमची अडचण काय, हा माझा सवाल आहे. जोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय होत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या संदर्भातलं जे काय त्याचा फायदा घ्यायचा आहे कोणाला किंवा घेणं शक्य असेल त्यांना घ्यायला पाहिजे तो. बर. दुसरी गोष्ट, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात मागच्या पहिल्या वर्षामध्ये सरकार आल्यानंतर जवळपास 42 कोटी रुपये त्याच्यावर अर्थ सहाय्याच्या योजना त्याच्यामध्ये राबवल्या गेलेल्या आहेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये राज्य आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. आजही 24,000 कोटी रुपये जीएसटीचे केंद्र सरकारकडनं येणं आहे. आणि आता सरकारने काही लाभ द्यायचा म्हणून मुळामध्ये मराठा समाजाचे प्रश्न जे आहेत हे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न नाहीयेत असा माझा दावा आहे. त्यामुळे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, याला अर्थकारणातच उत्तरं आहेत. आता उदाहरणार्थ परवा आमच्या सरकारने एक जी आर काढला की जे वेळेवर परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना दरवर्षी 3 लाखापर्यंत पीक कर्ज 0% व्याजदराने द्यायचं. हा त्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आहे. महाराष्ट्रामध्ये तमाम मराठा वर्ग हा जवळपास शेतकरी वर्ग आहे. विकासजी, वेळेची मर्यादा आहे. एक महत्वाचा मुद्दा आणखीन उपस्थित झालेला होता की अनेकांच्या नियुक्त्या या न्यायसम्मत असून सुद्धा अद्याप दिलेल्या नाहीत. त्याचं उत्तर? त्या संदर्भातल्या सर्व कार्यवाही येत्या काही दिवसात निश्चित होतील. त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. सरकार अजिबात गप्प बसलेलं नाही. मराठा समाजाचे जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची दर आठवड्याला साप्ताहिक बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये काही ना काही प्रोग्रेस होत असतो. आता सुद्धा त्याच्या संदर्भात एक अंदाजे कालावधी सांगू शकाल का विकासजी? एक अंदाजे कालावधी सांगाल? 15 दिवस? येत्या महिन्याच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या असतील. आज सारथी संस्थेला 1 एकर जागा पुण्यामध्ये काढून त्या ठिकाणी आर्किटेक्चर प्लॅन काढून अतिशय सुंदर असं तिथं सारथी संस्थेचं ऑफिस त्या ठिकाणी होणार आहे. तिथनं सर्व योजना शेतकऱ्यांच्या ते ऑफिस व्हायला 5 ते 7 वर्ष लागतील. याऐवजी सारथीचं काम एखाद्या तयार स्ट्रक्चर मध्ये अधिक वेगानं सुरू झालं असतं. आता ऑफिस सुरू आहे. आता ऑफिस सुरू आहे. ऑफिस बंद नाहीये. आता ऑफिस बंद नाहीये. त्यामुळे जे काही त्यातल्या मागण्या आहेत त्या सगळ्या प्रमुख मागण्यांचा विचार सरकारने केलेला आहे. सरकारला प्रश्न माहित नाहीत असं नाही. येत्या महिन्यामध्ये बरेच प्रश्न मार्गी लागलेले असतील हे मला नम्रपणाने सांगायचं. आपण असं म्हणताय की महिन्याभराचा कालावधी हवा आहे. आपल्या सोबत असलेले आबासाहेब पाटील त्याचबरोबर समरजीतजी घाडगे यांना या निमित्तानं प्रतिवाद करायचा आहे. आपण आबासाहेब पाटील आपण आधी बोला, त्यानंतर समरजीत घाडगे आणि मग मी दिलीपरावांनाही संधी देणार आहे. विषय असा आहे की आता लवांडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की ईडब्ल्यूएस संदर्भामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जो ईडब्ल्यूएसचा आहे त्या ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजातले किती लोक येतात? 1-2% सुद्धा विद्यार्थी बसत नाहीत. या विषयावरती अनेक वेळा डिबेट काढली. ही टक्केवारी कोणी काढली? ही टक्केवारी कोणी काढली? तुम्ही ऐकून घ्या ना. तुमचं ऐकून घेत ना आता. आमचं ऐकून घ्या ना. टक्केवारी कोणी काढली? ऐकून घेता ऐकून घ्या. ऐकून घ्या. मला एकच म्हणायचं, ही टक्केवारी कोणी काढली? अहो आता ऐकून घ्या. पहिलं तुमचं ऐकून घेतलं, ऐकून घ्या. नाही ऐकतोय मी. मला फक्त एवढंच सांगा, ही टक्केवारी कोणी काढली, कशी काढली? हो, टक्केवारी आम्ही सांगतो ना. ऐकून घ्या ना तुम्ही. तुमचं ऐकून घेतलं ना आम्ही आता.
बरं या एक मिनिट EWS च्या आबासाहेब संदर्भात आबासाहेब भूमिका एकच मिनिट मागता- थांबा. आबासाहेब मी थांबवतोय आपल्याला, एकच मिनिट थांबा. विकासजी, तुम्हाला आबासाहेबांची आकडेवारी मान्य नसेल तर तुमच्याकडे आकडेवारी आहे का? एक मिनिट, मला फक्त माझा विषय संपू दे. मला बोलायची संधी दिली ना तुम्ही, मला माझं म्हणणं तर उत्तर देऊ दे ना. बरं ठीक आहे, बोला आबासाहेब. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूच्या संदर्भामध्ये मी सांगितलं, ईडब्ल्यूच्या ज्या 35 जागा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजातले आता महावितरणला फक्त 6 विद्यार्थी बसले आणि बाकीचे 29 विद्यार्थी त्याच्यातून बाहेर पडले. मग ह्या 29 विद्यार्थ्यांना कुठं जायचं? त्यांना खुल्या वर्गात जाता येत नाही किंवा ईडब्ल्यूएस मध्ये जाता येत नाही. ह्या विद्यार्थ्याचा बंदोबस्त राज्य सरकार कसं करणार आहे? त्याचा पुरावा खुल्या आमच्याकडे वर्गात का जाऊ शकत आहे. नाही? विकास लवांडे आणि विकास लवांडेने त्याला लावून दाखवावं. एवढ्या छाती ठोकपणे तुम्ही सांगता त्यावरती त्या पद्धतीने तुम्ही काम करा ना. दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा. त्या अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन समितीकडे वर्ग झालं, त्याच्यावरती अद्यापर्यंत काही प्रक्रिया झालेली नाही. गेल्या 2 वर्षामध्ये मराठा समाजाला 1 कोटीचा GR निघाला नाही. तिसरा मुद्दा तुम्ही सांगितला, राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठ्यांचा जो विषय आर्थिक विषय आहे, ठीक आहे, आर्थिक विषय आबासाहेब वेळेची मग मर्यादा या आहे, लॉकडाऊन- वेळेची मर्यादा आहे आबासाहेब. त्याच्यामध्ये फक्त 30 सेकंद. या लॉकडाऊन काळामध्ये SC ST जवळपास 150 GR ठीक आहे. 2 वर्षामध्ये निघाले वेगवेगळ्या पद्धतीचे. मग त्यावेळेला बजेट कुठलं आलं? मला म्हणजे फक्त मराठा तुम्हाला बजेट ऍक्च्युली ठीक आहे, याच्यावर दिलीपराव बोलतायत. दिलीपराव, आपलं म्हणणं मांडा. वेळेची मर्यादा आहे, मात्र आज प्रत्येकाने कृपया वेळेची मर्यादा लक्षात ठेवावी. दिलीपराव, आबा एक मिनिट. आबासाहेब आबासाहेब मला थांबले. बोलू दे. दिलीपराव बोला, लवकर बोला. आबा मला बोलू दे. हा, हे बघा, एक लक्षात घ्या. पहिली गोष्ट लवांडे साहेबांनी मगाशी सांगितलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ चालू आहे आणि व्यवस्थित. पहिली गोष्ट सांगतो, गेल्या काही महिन्यात अण्णासाहेब पाटील मधनं 40 कर्मचारी काढलेले आहेत. 40 कर्मचारी काढलेले आहेत. दुसरी गोष्ट सांगतो, दुसरं महत्वाचं आहे की तुमचं सांगितलं सारथीमध्ये, सारथीचं आत्ता लँड दिले, बिल्डिंग बांधायला 5-6 वर्ष. आपण बरोबर बोलला, 5-6 वर्ष लागतील. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, सारथी आता ऑफिस चालू आहे, माहित आहे का त्यांना, लवांडे साहेबांना? 1 टेबल, 1 ऑफिसर आणि 2 क्लार्क आणि 1 शिपाई, एवढीच लोक आहेत तिथं त्या ठिकाणी कामाला. आणि काय सांगतात ते सारथी चालू आहे. तिसरी गोष्ट महत्वाची सांगतो. नाही मी सांगतो तुम्हाला, 1 मिनिट, आता माझा ऐका. नाही चला की आपण त्याला दाखवतो. तुम्ही कुठे आहे सांगा. सारथीच्या ऑफिस मध्ये जाऊन सांगा किती लोक आहेत. आता फक्त 1 टेबल आहे फक्त त्या ठिकाणी, काही चालू नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट सांगतो, ईडब्ल्यूएस हे तुम्ही म्हणला की मराठा समाजाला गेल्या वर्षी ईडब्ल्यूएस महत्वाचा विषय आहे, ऐका सांगतो. ईडब्ल्यूएस गेल्या वर्षी मराठा समाजाला आरक्षण होतं त्यावेळी काढलं आणि परत आता दिलं. 1 नंबर चुकीचा हे आहे. आबासाहेब म्हणले तेच बरोबर होतं की ईडब्ल्यूएस हे, हॅलो जी आपण बोलत राहा दिलीपराव, लवकर, वेळेची मर्यादा आहे. ज्या समाजाला आरक्षण नसतं त्याला ऑटोमॅटिक ईडब्ल्यूएस मिळत असतं. त्यामुळे कुणी द्यायचा आणि काढायचा काही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट, आबा म्हणले तसं ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला 10 पैकी फक्त आणि फक्त 3 किंवा 4% प्रतिनिधित्व मिळणार आहे. आमचं आरक्षण हे 13% आहे. हे लवांडे साहेब सोयीस्कर विसरतात आणि त्यामुळे ठीक आहे दिलीपराव, आपले मुद्दे लक्षात आले. समरजित घाडगे यांच्यासाठी वेळ देण्याची गरज आहे आपल्याला. त्यांनी थोड्या वेळापूर्वी प्रतिवादासाठी हात वर केला होता. समरजित घाडगेजी, आतापर्यंतची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत दावे समोर आले, प्रतिवाद झाला. ईडब्ल्यूएसच्या संदर्भात सरकारचे दावे समोर आले, त्याचाही प्रतिवाद झाला. आता सारथीच्या संदर्भातले मुद्दे आले, त्याचाही प्रतिवाद झाला. यापेक्षा वेगळं आपल्याकडून अपेक्षित करतो. समरजितजी. नाही, सर्वप्रथम सगळ्यांचे मी मुद्दे ऐकून घेतले. लवांडे साहेब म्हटले की 42 कोटी रुपये हे 1 वर्षामध्ये, मागच्या 1 वर्षामध्ये. मला काय वाटायला लागले की आपण मराठा समाजाला काय खैरात देतोय का मराठा समाज काय भीक मागते का? आजकाल 40 कोटी रुपये तर एक आमदारकीच्या खासदारकीला इलेक्शन लोक खर्च करतात. म्हणजे व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट? हे काय विजन आहे का? आज आपण 40 कोटी दिले, 50 कोटी दिले, 80 कोटी दिले, हे काय ऍब्सोल्यूट पीनट्स आहेत.
मी काय म्हणतोय की आजही नियोजन मंडळाला आपण अण्णासाहेब पाटील का वर्ग केलं, तुम्ही बोर्ड बरखास्त केलं, नियोजन मंडळ यासाठी दिलं की तुम्ही म्हणता की त्याला आर्थिक तरतूद करायला आम्हाला फंड द्यायला उपयोगी पडेल. 40-50 कोटीची भाषा का बोलताय? हजार कोटीची तरतूद तुम्हाला ही केलीच पाहिजे, इमिजिएटली केली पाहिजे. काय समाज भीक मागतोय का हे मला कळत नाहीये. दुसरा मुद्दा जो मी आबासाहेब पाटील आणि दिलीप रावांचा घेतो, एसीबीसी मधून बाहेर पडल्यानंतर बाय डिफॉल्ट आपण ईडब्ल्यूएस मध्ये येतो. नसलेला GR काढून बाय डिफॉल्ट गोष्टीला काय आपण उपकार करतोय मराठा समाजावर. आणि तिसरा मुद्दा सारथीचा जे त्यांनी मुद्दा मांडला ते बरोबर आहे, ती बिल्डिंग बांधायला 5-6 वर्ष लागतील. आजही जे अधिकारी जे आहेत त्यांचं वय जर बघितलं तर ते फार एका वेगळ्या एज ग्रुपचे आहेत आणि वेगळ्या माइंडसेटचे आहेत. आपल्याला इनोव्हेटिव्ह एंटरप्राइझिंग अधिकारी पाहिजे. जी. आणि लवांडे साहेबांना माझी एक विनंती आहे की जे शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही म्हटला की आम्ही ऑर्डर काढली की 3 लाखापर्यंत व्याज माफ. साहेब पहिलं ते 50,000 रुपये अनुदान आहेत ना ते पहिले द्या. हे 3 लाखाची योजना पहिल्यापासून आहे. तर ह्याच्यामध्ये व्हायला लागले काय की मराठा समाज असेल का शेतकरी असेल याच्यामध्ये वी नीड टू हॅव अ गुड विजन. सारथीला 10-15 हजार कोटीचं एक विजन पाहिजे. अण्णासाहेब पाटीलला 1000 कोटी रुपये द्यायलाच पाहिजे. आपण 50 कोटी बोलू नका. आणि आज जी व्याज परतावाची योजना आहे, मी तुम्हाला लवांडे साहेब ब्रीफ करतो. मी त्या बँकेतून कर्ज दिले, मी 35 कोटीचे कर्ज आमच्या वैयक्तिक बँकेने दिले. ठीक आहे. आधी डिमांड केल्यानंतर 15 दिवसात पैसे मिळायचे व्याज परतावाचे. 3-3, 4-4 महिने आज व्याज परतावा लागलेत. ते डिफॉल्ट झाले तर त्या मुलांना या स्कीम मधून बाहेर जावं लागेल. तर या गोष्टींचं एक विजन ठेवून आपल्याला पुढे काम करावं लागेल, हे माझं स्पष्ट मत आहे. विकास लवांडे यांच्या मुद्द्यावर थोडक्यात सरकारच्या भूमिकेवर, आरक्षणाव्यतिरिक्त सरकार काय काय देऊ शकतं याबाबत दिलेल्या उत्तरावर इथं तिघांनी प्रतिवाद केला. माझ्यासोबत 2 राजकीय विश्लेषक आहेत, गुरुबाळ माळी आहेत, नरेश देसाई आहेत. त्या दोघांचीही मतं ऐकून घेणार आहोत आणि त्यानंतर एक सविस्तर उत्तर द्यायची संधी विकासराव आपल्याला मिळणार आहे. गुरुबाळ माळी, आपण आधी सांगा, मराठा समाजातल्या समन्वयक नेत्यांच्या माध्यमातून सरकारनं देण्यात आलेल्या दाव्याचा प्रतिवाद अतिशय स्पष्टपणे करण्यात आला. मग तरी सुद्धा आरक्षण टिकवू न शकलेलं सरकार आपण मराठा समाजासाठी खूप काही करतो आहोत असा दावा का करतंय? गुरुबाळ माळी. मुळात ज्या पद्धतीनं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे ते पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला बराच कालावधी लागणार आहे, कारण ती प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे समाजाची जी काय मागणी आहे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला ज्या ज्या सुविधा सरकार देऊ शकते ते आम्हाला द्या, आमचा हक्क द्या. पण माळीजी ज्या ज्या सुविधा देऊ शकताय त्या हक्कानी द्या असं सांगितलं असताना त्या देताना सुद्धा त्या चमच्यानी दिल्या जात आहेत का? अगदी बरोबर आहे, कारण संभाजीराजेंनी 6 तारखेला ज्या काय मागण्या केल्या किंवा त्याच्या अगोदर 5-6 मागण्या सरकारकडून ठेवल्या होत्या, त्यांचं अजून मागणं आहे की यातलं एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला 16 तारखेला मूक आंदोलन करायची वेळ आलेली आहे. म्हणजे सरकार आरक्षण फार जी लांब गोष्ट आहे, कारण ती काय जादूची कांडी नाही की एका दिवसात आरक्षण मिळू शकेल का. आता त्याला वेळ जाणार आहे, पण त्या वेळेपर्यंत आम्हाला सरकारनं सुविधा द्याव्यात, सवलती द्याव्यात, ही जी मागणी आहे समाजाची ती अतिशय योग्य आहे. आणि ती ठीक आहे. मग नरेश देसाई, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न मी आपल्यासाठी आणतो. तो असा आहे, समाजाला माहिती आहे की आत्ताच्या घडीला राज्य सरकार कसल्याही अडचणीविना काय देऊ शकतं. ती स्पष्ट मागणी समाजाच्या नेत्यांच्या माध्यमातून सरकारकडे ठेवली जाते. पण सरकार आहे की चमच्यानं गोष्टी पुरवत आहे. मग भवियाला मराठा आरक्षण द्यायचं नाही हा जो आक्षेप जन्माला येतो तो खरा मानायचा का नरेश देसाई? मला काय म्हणायचं आहे की 35 ज्या संघटना मराठा संघटना काम करतायत त्यांनी पहिलं एकमत करून सरकारकडे गेलं पाहिजे आणि आम्हाला नेमकं काय पाहिजे, ईडब्ल्यूएस पाहिजे, सारथी पाहिजे, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी काय पाहिजे किंवा आणखी कितीचा निधी पाहिजे याबाबत एकमत करून सरकारकडे गेलं पाहिजे. पण मग मराठा समाजाच्या संघटनांमध्ये एकमत होत नाही असं निरीक्षण आपलं. मला बोलू द्या, मी बोललो नाही तुमच्यामध्ये. राजकीय पक्षाच्या ज्या काही संघटना बांधलेल्या आहेत त्यांना पुढे करून हे लोक फक्त सांगतात. नरेशजी साहेब, मी बोललो नाही, तुम्ही बोलताना चमच्याने देतं हे सिद्ध आहे, परंतु सरकारनं सुद्धा मराठा समाजासाठी एक उदार मताची भूमिका घेतली पाहिजे, उदारपणाची भूमिका, आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. नाहीतर हा पुढचा प्रश्न मगाशी काय कोणीतरी वक्त्यांनी सांगितलं की उद्रेक होणार आहे, तर हा उद्रेक होण्याची सुरुवात झालेली आहे सध्या.
पण आणि तो मग उद्रेक या थांबवायचा निमित्तानं असेल तर एक आणखी सरकारने- निरीक्षण आपल्याकडून आलं नरेश देसाई, आणि तेही महत्वाचं आहे. मराठा समाजातल्या संघटनांमध्ये एकवाक्यता हवी. ते एकवाक्यता का दिसत नाही? मराठेशाहीला दुहीचा शाप आहे असं वाक्य म्हटलं जायचं, हे आत्ता आंदोलनात पण तुम्हाला दिसतंय का? सर, आता विनायक मेटे साहेबांनी एक वेगळं आंदोलन करायचं, नरेंद्र पाटील साहेबांनी वेगळं करायचं, छत्रपती संभाजीराजेंनी वेगळं करायचं, उदयनराजेंनी वेगळं करायचं. ही भूमिका आहे ना ती अशी विकेंद्रीकरणाची, ते केंद्रीकरण झाले पाहिजे मराठा संघटना. अच्छा, थोडक्यात काय सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज आहे. आबासाहेब, हे शक्य आहे का? विकास लवांडेंकडे पुढच्या मुद्द्यासाठी जायचंय, तत्पूर्वी आबासाहेब. प्रसादजी आता जे सांगितलं की मराठा संघटनेने एकत्र आलं पाहिजे, तर मी आपल्याला सांगतो, राज्यातल्या सर्व मराठा संघटना एक आहेत, मराठा संघटना एक आहे. परंतु आता ज्या पद्धतीने काही राजकीय लोक, वेगवेगळ्या पक्षातील लोक राजकारणाच्या पुढे करून मराठा समाजाची जी दिशाभूल करत आहेत, त्याच्यामध्ये काही संघटनांना हाताशी धरायचं, परत ईडब्ल्यूएस सांगायचं, पुन्हा हे सांगायचं. मराठा समाजाची स्पष्टपणे भूमिका मी वारंवार मांडलेली आहे. ठीक, मराठा समाजाला ओबीसीचं हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ईडब्ल्यूचं ऐच्छिक आरक्षण कुणी घेऊ शकतं. ठीक आहे आबासाहेब, या मुद्द्यांची पुनरावृत्ती होती आणि थोडासा तुमचा आज आवाज पण स्पष्ट येत नाहीये. आवाज आपला स्पष्ट करून घेऊ आपण थोड्या वेळात, परत एकदा येऊच आपल्याकडे. विकास लवांडे, आपल्यासाठी वेळ सुरू होतीये. आपण जे जे दावे मांडले ते इथं उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी खोडून काढले आणि राजकीय विश्लेषकांनीही त्या निमित्तानं केलेलं भाष्य समोर आहे. राज्य सरकारसाठीचा प्रश्न आहे, जो मवियाचे प्रतिनिधी आपण आहात म्हणून आपणच उत्तर द्यायचंय. राज्य सरकारला आरक्षण मिळवून द्यायचं आहे का मराठा समाजाला? आणि आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजाच्या हक्काचे प्रश्न वेगानं सोडवायचे आहेत का? मुळामध्ये मला नम्रपणाने सांगायचंय, मगाशी घाडगे साहेब म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाला 15,000 10,000 कोटी द्यायला पाहिजेत, सारथी संस्थेला 1,000 कोटी द्यायला पाहिजेत. फडणवीस सरकार साहेबांच्या काळामध्ये किती हजार कोटी दिले होते याचा जरा त्यांनी खुलासा द्यावा. फडणवीस सरकारच्या काळात आरक्षण मिळालं होतं आणि ते का टिकलं नाही? अशोक चव्हाणांना विचारा की. तुम्ही टिकवलं नाही म्हणून टिकलं नाही. अशोक चव्हाणांना विचारा ना. अशोक चव्हाणांना विचारा. फालतू चर्चा करू नका. तसं नाही. कोर्टामध्ये गायकवाड समितीचा अहवाल टिकला नाही. तुम्ही काय सांगताय? मराठा समाजाची दिशाभूल फडणवीसांनी केली होती. तुम्ही मांडायला पाहिजे ना. पूर्ण दिशा साहेब, मी तुमच्या ऐकून घ्या. तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही. तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही. आता माझं ऐकून घ्यायचं. आता तुम्ही माझं ऐकायचं. मी गप्प बसतो. तुम्ही हायकोर्टाने गप्प बसतो. हायकोर्टात अरे तुम्हाला ऐकायचंच नसेल तर मी गप्प बसतो. तुमच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका सांगा. सरकारचं जाऊ दे. सरकारचं तुमच्या पक्षाची भूमिका सांगा. तुम्ही काय केलं आता झालं का तुमचं? मी बोलत असताना मध्ये बोलणार असेल तर मी गप्प बसतो. तुम्हाला ऐकायचंच नसेल तर मी गप्प बसतो. या थिल्लरपणाने आरक्षण मिळणार नाही कधी. या थिल्लर भाषणबाजीने आरक्षण मिळणार नाही कधी. तुम्ही थिल्लर भाषणबाजीने आरक्षण कधीच मिळणार नाही. तुम्ही आरक्षण देणार. थिल्लर भाषणबाजीने कधी आरक्षण मिळणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही देणार नाहीत. तुमच्या पक्षाची आणि तुमच्या सरकारची भूमिका. तुम्हाला कायदेशीर मुद्द्यावर, घटनात्मक मुद्द्यावर चर्चा करायचीच नाही. तुम्हाला भावनिक बोलायचंय, मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करायचंय, आमदारकी मिळवायची, कोणाला तरी खासदारकी मिळवायची, राजकीय लाभासाठी आंदोलन करायच्या. तुम्हाला मराठ्यांचं काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला फक्त मराठा संघटना आपापल्या काढायच्या, जातीय दुकानदारी चालवायची आहे. तुम्हाला मराठा समाजाच्या माध्यमातून राजकारण स्वार्थ साधायचं आहे आणि हेच तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्हाला आरक्षण मिळवायचंच नाही. तुम्हाला आरक्षण मिळवायचंच नाही. मराठा समाजाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचेच नाहीत. तुमची भावना असते तर तुम्ही निर्णय. तुम्हाला मराठा निर्णय न घेता संदर्भामध्ये तुम्हाला फक्त राजकीय स्वार्थ आहे तुमचा. एक मिनिट. आबासाहेब आणि विकास लवांडे दोघांनाही विनंती आहे, थांबा. दिलीपराव आपलं मत घेतो. दिलीपराव आपण बोलायचं. एक मिनिट. विलास हो विकासजी आपल्याला संधी देतो. आबासाहेब थांबा. आबासाहेब थांबलेले आहेत. मला दिलीपरावांचं एक मत घेऊ द्यात पटकन. दिलीपराव, आपण स्पष्ट करा, आरक्षण मिळणं, आरक्षण टिकवणं याबाबत कोण कमी पडलं याची व्याख्या होऊ शकते का समाजामध्ये? प्रसादजी
पहिली विकासजी लक्षात घ्या लवांडे साहेब. विकासजी एकच मिनिट, दिलीपराव बोलतायत, एकदा ऐकून घ्या. दिलीपराव बोलतायत, एकदा ऐकून घ्या विकासजी. लक्षात घ्या. आबा 2 मिनिटं थांबा. आपल्याला एक महत्वाचं आहे, आपण राजकीय बोलणं का आबा. दिलीपराव आपण बोलत राहा, सलग बोलत राहा दिलीपराव. राजकीय स्वार्थापोटी काही चेहरे पुढे आलेले आहेत. विनायक मेटे असतील, नवनाथ पाटील असतील, भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर मराठा आरक्षणाच्या संदर्भात राजकीय लाभ उठवायचा प्रत्येकाला घेणं देणं आहे. त्यांना काही देणं घेणं नाहीये. मराठा समाजाची दिशाभूल करायची, राजकीय लाभ उठवायचा आहे. राजकीय फायद्यासाठी हे सर्व चाललेलं आहे. विकासजी आपण दिलीपरावांचं म्हणणं ऐकून घ्या. दिलीपराव एक पूर्ण मिनिट आहे. माझी विनंती आहे की बाकीच्यांनी कृपया दिलीपरावांचं म्हणणं मांडू द्यावं. आबासाहेब पाटील आणि विकास लवांडे दोघांना विनंती आहे. दिलीपराव पटकन बोला, 1 मिनिटाचा पूर्ण वेळ आहे आपल्यासाठी. प्रसादजी मला वेळ दिला नाही. मी देतो विकासजी, मी देतोय आपल्याला वेळ. मी आपल्याला वेळ देतोय, मी दिला पण होता. नंतर परस्परांमध्ये शाब्दिक शब्दबाण सुरू झाले. नाही 2 विकासजी बोला. विकासजी एकच मिनिट थांबा. गुरुबाळ माळी साहेबांचे नाही मी बोलतो. मी बोलतोय. तर हे बघा, समरजित राजेंनी एकदम क्लिअर 2 भूमिका मांडल्या, त्या बरोबर आहे की तुम्ही राजकीय म्हणजे तुमचं आरक्षण एका बाजूला करा. आरक्षणाचा विषय आणि सवलती वेगळा विषय. सवलतीकडे तुम्ही वेगळा विषय बघायला पाहिजे, कारण सवलती हा आणि आरक्षणचा भाग वेगळा आहे. आरक्षण नाही मिळालं म्हणून सवलती असं तुम्ही गल्लत करू नका. पहिली गोष्ट समरजित राजेंनी बरोबर सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळ असू दे, सारथी असू दे, किंवा तुमचं हॉस्टेलचे प्रश्न असू दे, या सवलती आहेत. सरकारनं त्याच्याकडे सकारात्मक दृष्ट्या बघितलं पाहिजे. ह्या सवलती हे समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सवलती दिल्या आणि सामाजिकसाठी आरक्षण पाहिजे. बरोबर. आता दिलीपराव आपण एक स्पष्ट भूमिका मांडलीत. दिलीपराव वेळेची मर्यादा आहे, विकासजींना वेळ द्यायचा आहे आणि मगापासून विकास लवांडे यांना वेळ पुरेसा मिळालेला नाहीये. विकासजी, इथे 2 स्पष्ट मतं समोर आली. आरक्षण देणं ही गरज आहे असं मान्यवरांनी मांडलं, आणि दुसरं महत्वाचं मत होतं आरक्षणाला सवलती हा पर्याय नाही. आपली भूमिका मांडा. तुमच्यासाठीचा पूर्ण वेळ सुरू होतोय आणि माझी विनंती आहे एकदा विकास लवांडेंना त्यांचं म्हणणं पूर्णपणे मांडू द्यावं. विकासजी बोला, 1.5 मिनिटाचा पूर्ण वेळ आहे. मराठा समाजाचे 2 नेते इथे बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे, माझं म्हणणं तुम्हाला 3 ऐकायचं नेते नसेल तीन तर नेते तसं आहेत. सांगा. परत तुम्ही 2 म्हणून नवीन वाद सुरू नकोय. 3 जण आहेत आपल्याकडे. नाही 4 जण धरा, सगळे मराठा समाजाचे नेते तुमच्या सहित सगळे. पण मला फक्त माझं म्हणणं मांडायचंय, मला संधी द्याल का तुम्ही? बिलकुल, आपल्याला दिली संधी. विकासजी बोला. मला मध्ये बोलून डिस्टर्ब करणार असेल तर मला गप्प बसायचं. विकासजी कोणीच बोलत नाहीये, बोला आपण. मुद्दा असा आहे, फार उथळ चर्चा करून उपयोग नाही, थिल्लर चर्चा करून सुद्धा उपयोग नाही. इथे आपण फार अभ्यासपूर्वक बोलायला पाहिजे. मुळामध्ये ज्या राजकीय आणि भाषा करतो आपण, राजकीय भाषणबाजी करून आरक्षण मिळणार नाही, नंबर 1. दुसरी गोष्ट, आपण इथे आता गाडगे साहेबांनी जे सांगितलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ किंवा सारथीला आर्थिक तरतूद करण्याच्या संदर्भात, जी फडणवीस सरकारच्या काळामध्ये काहीही झालेली नव्हती, जी आता या सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी पावलं टाकल्यात, त्याच्यामध्ये काही रक्कम वाढवून दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले कामकाज सुरू आहे. हे मला सांगायचा उद्देश आहे. इथे 42 कोटी किंवा 1000 कोटी का 500 कोटी हे लक्षात घ्या. 24,000 कोटीचा जीएसटी आजही केंद्र सरकार वेळेवर देत नाही. आज केंद्र सरकारने ही जी काही सातत्य वागणूक राज्याच्या संदर्भात आर्थिक दृष्ट्या ठेवलेली आहे, मी पुन्हा सांगतोय, मराठा समाजाचे प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे आहेत, सामाजिक प्रश्न नाहीत. समाजामध्ये मराठ्यांना कुणी तुच्छ लेखत नाही, मराठा समाजाला कुणी दुय्यम वागणूक देत नाही. मराठा समाज हा सवर्णमध्येच मोडला जातो. मराठा समाजाला समाजामध्ये मागास कुणी म्हणत नाही. समाजामध्ये आर्थिक प्रश्न आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत, आणि आर्थिक प्रश्न किंवा गरिबीच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत याची उत्तर अर्थकारणात आहेत, आरक्षणात नाहीत. हे मला नम्रपणाने आपल्याला सांगायचंय. बरं, मग विकासजी करून विकासजी माझे आपल्याला प्रश्न आहेत, मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो. विकासजी पूर्ण करू द्या प्रसादजी प्लीज. जी बोला विकासजी बोला. मुळामध्ये त्यामुळे आर्थिक स्वरूपाच्या प्रश्नांना आपण त्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना असतात, कुठली एकच एक योजना नसते. कुणाला ह्या माध्यमातून योजना मिळेल, कुणाला त्या माध्यमातून मिळेल. वेगवेगळ्या माध्यमातून त्या समाजाची आर्थिक प्रश्न कसे सोडवता येतील आणि गरिबीचे जे काही झळा त्या मराठा समाजातल्या गरीब लोकांना आहेत त्या कशा सोडवता येतील, या दृष्टिकोनातून सरकार अतिशय सकारात्मक आहे.
पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी कुणी राजकीय भाषणबाजी करायची गरज नाही. कुणी राजकीय भाषणबाजी करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा जर प्रयत्न करत असतील तर मराठा समाज त्यांना ओळखून आहे. त्यामुळे कुणी गाड्या फोडण्याची भाषा करत असेल, कुणी मंत्र्यांना अडवण्याची भाषा करत असेल, कुणी काळे झेंडे दाखवण्याची भाषा करत बरं. असेल, हे फक्त राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे. मराठा समाजाचा विकासजी, मला राजकीय आता आपल्याला स्वार्थापोटी दोन कुणी प्रश्न वापर करू नये. विचारायचे आहेत. आपण जे विवेचन केलं त्यात एक गोष्ट सातत्यानं आपण मांडता आहात. आजच्या चर्चेत नाही, या आधीच्या चर्चेमध्ये सुद्धा आपण वारंवार असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाचे प्रश्न आर्थिक आहेत. मग आता मला खूप आपल्याला हे विचारायचं आहे, थेट विचारायचं आहे, मराठा समाजाचे प्रश्न आर्थिक असतील तर आरक्षण नाही मिळालं तरी चालेल असं आपल्याला सुचवायचंय का? सवलती घ्या आणि गप्प बसा असं सुचवायचंय का? अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मुळामध्ये 1953 एकदम सालापासून बरोबर प्रश्न, एकदम बरोबर प्रश्न. हा ऐका 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 मुळामध्ये मगाशी कोणीतरी म्हणाले राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम भूमिका ही सामाजिक न्यायासाठी बांधलेली आहे. फुले शाह आंबेडकरांच्या विचाराने चाललेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. गोळवलकर किंवा हेडगेवारांच्या विचाराने चाललेला पक्ष नाही आमचा. हे नीट विकासजी, लक्षात आता ठेवा. मुद्द्यावर या ना, लवकर मुद्द्यावर या कृपया, हा, वेळेची आता मर्यादा मुद्दा आहे. असा आहे, हा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितोय की 1953 सालापासून वेगवेगळ्या आयोगांनी, वेगवेगळ्या कमिशननी आणि वेगवेगळ्या सरकारी आपले जे काही शासनाचे निकाल आहेत, कोर्टाचे निकाल आहेत, हायकोर्टाचे असतील, सुप्रीम कोर्टाचे निकाल असतील, हे सगळे मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले आहे. ठीक. मराठा समाजाला ओबीसी मधल्या प्रवर्गामध्ये सामील करायला जवळपास 10 निकाल आहेत, 10 आयोगाचे अहवाल आहेत आणि अजूनही आपण प्रयत्न सुचवायचं करणार काय आहे. आहे? या विकासजी, आपण या काय सगळ्या- सुचवू इच्छित आहात? या प्रयत्नांना आपण कुठेही कमी पडत नाही. सगळे प्रयत्न कायम चालू राहतील. आताही पुन्हा रिव्ह्यू पिटिशन होईल, पुन्हा आयोग नेमला जाईल, पुन्हा प्रयत्न केले जातील, पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल. ठीक आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये घटना दुरुस्ती असेल, या सगळ्या जंजाळामध्ये सगळे जे काही क्रिटिकल प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय बोलून फायदा नाही. ठीक आहे विकासजी, आपली भूमिका पोहोचली. याचा अर्थ नक्की समाजापर्यंत काय पोहोचतो त्यावर आपण दिलीपराव आणि आबासाहेब पाटलांना पटकन बोलतं करणार आहोत आणि त्याचबरोबर समरजित घाडगे पण आहेत. वेळेची मर्यादा आहे, कृपया प्रत्येकानं वेळेची मर्यादा पाळावी एवढी नम्र विनंती आहे. आबासाहेब, काय कळलं याच्यातून? जी आबासाहेब, पटकन बोला. प्रसादजी आता विकास लवांड्यांनी जो प्रश्न मांडला त्या मताशी मी सहमत आहे. त्यांनी जे सांगितलं की आता 1953 सालापासून अनेक आयोग नेमले, ते आयोगाचे मान्य झाले नाहीत. ठीक आहे, मग 1953 सालापासून राहू दे, मी म्हणतो 1990 सालापासून पुढे धरा. गेल्या 40 वर्षामध्ये मराठा समाजाला आजपर्यंत एक योजना का नाही आली, एक सवलत का नाही मिळाली, ह्याचं पाप कोणी घेणार आहात? दुसरा मुद्दा की आज ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आज झालेली आहे, समाजाची जी वातावरण झालेली आहे, ह्याला नेमकं कोणाला दोषी धरायचं आहे? आणि आरक्षणाचा हा मुद्दा तुम्ही सांगता सुप्रीम कोर्टाचा किंवा शासकीय यंत्रणेचा हा थोडा वेळासाठी बाजूला ठेवू, परंतु ज्या योजना सवलती आर्थिक विषय आहेत, या आर्थिक विषया संदर्भामध्ये आजपर्यंत जे सरकार सत्तेवर आलं त्या कोणत्या सरकारनं मराठा समाजाला किती योजना जाहीर केल्या? ठीक आहे, आता त्याच्यानंतर आबासाहेब वेळेची मर्यादा आहे, मला दिलीपरावांना संधी द्यावी लागते. दिलीपरावांना संधी द्यावी लागते. दिलीपराव, पटकन सांगा, विकास लवांडेंनी जी स्पष्टपणे भूमिका राष्ट्रवादीची आणि मवियाची म्हणून मांडली, त्यातून मराठा समाजानं काय बोध घेतला पाहिजे? दिलीपराव, आपण बोलायला सुरुवात करा. दिलीपराव. नाही, लवांडे आता लवांडे साहेबांनी जे सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या म्हणजे मागास नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. ही पहिली गोष्ट त्यांची चुकीची आहे. ज्यावेळी सामाजिक दृष्ट्या बॅकवर्ड हो ते बोलत असतात हे आयोगाने ठरवायला पाहिजे, कोर्टाने ठरवायला पाहिजे. गायकवाड आयोगानं आयोगानं मागास गायकवाड आयोग सुप्रीम कोर्टाने फेकून दिला. फेकून दिला नाही. बसा, तुम्हाला सांगतो, तुम्हाला टिकवता आला नाही. अशोक चव्हाणांची सगळ्यात मोठी काय बोलता तुम्ही? माणसांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. वकील तिथं होते, अनेक तिथं वकील लावले होते. सुप्रीम कोणता मुद्दा कमी कोर्टामध्ये पडला सांगा, कोणता मुद्दा कमी पडला सांगा, कोणता मुद्दा कमी पडला सांगा. कुठले एक सांगतो, सुप्रीम कोर्टामध्ये एक सांगतो, ऐका, सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकार तर्फे मागासवर्गीय आयोगावर चर्चा कुठल्या वकिलांनी केली सांगा? कुठल्याही नाही केली. मी छाती चोखपणे सांगतो, माझे वकील होते, माझ्या वकिलांना फक्त चर्चा केली. तुमचे जे करोडोचे वकील आहेत एकानेही चर्चा केली नाही. ठीक आहे, तुमच्या वकिलांनी केली नाही ठीक आहे. ह्याच्यात आहे दिलीपराव, वेळेची मर्यादा आहे, माफ करा. दिलीपराव आणि आबासाहेब, आपल्या दोघांनाही मी संधी दिली होती. वेळ मला पाळणं खूप गरजेचं आहे. समरजित घाडगेजी, शेवटची 30 सेकंद आहेत, कृपया पटकन आपण सांगा
या प्रकारच्या आत्ताच्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकून समाजाचं अधिक नुकसान होतंय का, मराठा समाजाचं, ज्याच्यासाठी आरक्षण अजूनच लांब गेलं आहे का? समरजित घाडगेजी. सॉरी, मी प्रश्न नाही ऐकला, व्हेरी सॉरी. जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय का? मी पटकन आपल्याला असं विचारू इच्छितो की आरक्षण अधिक दूर गेलंय का, सवलती सुद्धा मिळताना अधिक संघर्ष करावा लागणार आहे का समाजाला? नाही, पहिला विषय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचं की आजही सरकारने रिव्ह्यू पिटिशन अजूनही फाईल केली नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं 102 घटना दुरुस्तीनंतर जे राज्य केंद्राचा विषय चाललाय, मी परत सांगतो की जोपर्यंत मागास आयोग स्थापन होऊन मागास आयोगची रिपोर्ट येत नाही आणि आजही मागास आयोग स्थापन करण्यामध्ये ऑफिशियल डिक्लेरेशन झालं नाही. मागास आयोग सर्व समाज समावेश आहे का, अजूनही मागास आयोग मध्ये सर्व समाजाचे घटक घेतलेत का, आणि तो रिपोर्ट कधीपर्यंत येणार याच्याबद्दल कुठलीही क्लॅरिटी नाही. आणि उपाययोजनाबद्दल आता याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा बोललोय. बरोबर आहे. म्हणूनच मी आपल्याला वेळेची मर्यादा असल्याने थांबवतो. गाडगेजी, एकदा परत आपण कधी ना कधीतरी यावर भेटूच यात. एकदा विकास लवांडे, शेवटची 30 सेकंद आहेत. आपण सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी या नात्यानं आहात आणि झालेले आक्षेप आपल्याबद्दलचे आहेत म्हणून आपल्याला वेळ देणं क्रमप्राप्त आहे. प्लीज वेळ पाळा आणि 30 सेकंदात उत्तर द्या. सरकार गंभीर आहे का सवलत आणि आरक्षण दोन्ही बाबत? मुळामध्ये सरकार अतिशय गंभीर आहे. म्हणून न्यायमूर्ती भोसले समिती नेमली होती की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अन्वयार्थ काढायचा आणि मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेण्यासाठी त्या संदर्भातला अहवाल आलेला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन होतं. आजपासून 100% कर्मचारी शासनाचे सगळे हजर आहेत आणि आबासाहेब म्हणाले तसे 40 वर्षात काय केलं नाही, दादांत खोटा आहे, हा अपप्रचार आहे. तुम्हाला आम्हाला शिक्षण कुठून मिळाली, तुमची आमची प्रगती कुठून झाली याचा विचार केला तरी आपल्याला कळतं सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, वेगवेगळ्या खात्याच्या योजना कशा प्रकारच्या सर्व जाती धर्माला मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकार पूर्ण सकारात्मक आहेत. मराठ्यांना पूर्ण न्याय देण्याच्या बाजूने महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. अगदी विकासजी, धन्यवाद. या उत्तराच्यासाठी वेळेची मर्यादा असल्याने ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागते. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इथंच थांबतोय. सर्व प्रेक्षकांसाठी जय महाराष्ट्र.